त्यामुळे हे असे भोसरीचे झेंडू बाम 2-4 बॉटल विकत घेऊन घरात ठेवा. कधीतरी असं डोकं दुखलं तर लावा. जनरली झेंडू बाम लावल्यानंतर रामदास कदम रडतात असं भास्कर जाधव सांगतात, पण हा बाम लावल्यानंतर लोक हसतात. वो गद्दारी करके संजय राउत से कहने से कुछ नहीं होता। आज संजय राउत की वजह से शिवसेना में इतनी बड़ी फूट हो गई है। 2 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला जो दिल्लीचा खेमा आहे, त्या दिल्लीच्या पार्श्वभूमीवर ज्या घडामोडी घडत होत्या त्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की काही लोक जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाच्या पक्षाच्या तिकिटावर लोकसभेला खासदार म्हणून निवडून आले होते. आता पक्षफुटीनंतर झालेली ती सगळ्यात मोठी अशी पहिली निवडणूक होती आणि त्या निवडणुकीत हे लोक जिंकून आले. तर हे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा जो काही गट होता, ज्याला उभाटा सेना वगैरे म्हटलं जातं, त्या पक्षाच्या एकट्याच्या ताकदीवर जिंकून आले होते का हे सगळे लोक? तर नाही. त्यावेळेला महाविकास आघाडी कम इंडी आघाडी नावाची एक मोठी ताकद या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी होती. म्हणजे त्यात अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दीना पाटील आणि मग ओमराजे नाईक निंबाळकर जर वगळले तर बाकी जे सगळे उमेदवार जे निवडून आलेत मशाल या चिन्हावर, त्या सगळ्यांबद्दल असं बोललं जातं की काँग्रेस धार्जिण्या किंवा काँग्रेसला सपोर्ट करणाऱ्या मुसलमान आणि दलित मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना आयुष्यात पहिल्यांदा मतदान केलेलं, अशा काही घटना इथं घडल्या, अगदी मुंबईतही घडल्या. राहुल शेवाळेंसारखा खासदार जो त्याच्या कारकिर्दीत अतिशय उत्तम कामगिरी करत होता, म्हणजे केलेल्या कामाच्या बळावर आपलं प्रगती पुस्तक समोर ठेवून जर कोणी मतं मागत असेल तर त्यात राहुल शेवाळे कधीच नापास झाले नसते. अशा परिस्थितीत मतांचं ध्रुवीकरण जे झालं धार्मिक गोष्टींच्या आधारावर, सज्जाद नोमानीसारखा जो धर्मगुरू होता यांचा, त्या धर्मगुरूचा फतवा चालला, मग संविधान खतरे में वाली ती बांग दिली गेली आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम जो झाला होता, त्या परिणामाला बळ दिलं ते काँग्रेसनं. आता काँग्रेस संपली असं म्हणत असताना काँग्रेसनं या लोकसभेच्या वेळेला 99 खासदार निवडून आणत टायगर अभी जिंदा आहे ह्या स्टाईलनं कमबॅक केलेलं होतं. काँग्रेसचं कमबॅक करणं हे कुठेतरी या सगळ्या खासदारांना निवडून आणण्यात, जिंकून आणण्यात कारणीभूत ठरलेलं आहे, हे कोणी नाकारत नाही. पण आज त्या सगळ्यांशी प्रतारणा करून हे 6 खासदार बाहेर पडले उभाटा सेनेतून आणि कारण काही असतील त्यामागचे, अगदी सामदाम दंडभेद वगैरे सगळं वापरून यांना गळाला लावलं गेलं आहे आणि आपण त्यावर बोललेलोही आहोत. तर गेले 2 दिवस त्याच विषयांवर आपले व्हिडिओज येत आहेत. पण हे अशी जशी फूट पडते ना शिवसेनेमध्ये, त्यावेळेला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ही फूट पडत असताना म्हणजे आग लागली असेल घराला तर अग्निशमक गोष्टी ज्या असतात त्या वापरल्या जातात. म्हणजे तुमच्याकडे जर छोटं फायर एक्सटिंग्विशर असेल तर ते वापरलं, स्प्रे मारला जातो. तुम्ही महापालिकेचा बंब असतो त्याला बोलवता अग्निशामक दलाला. आग विझवण्याचे प्रयत्न जो तो करत असतो, कारण त्याला आपलं घर जळतं हे दिसत असतं. आता आपलं घर असं ज्याला वाटतं, म्हणजे त्या घरात राहणारी माणसं, कुटुंब प्रमुख असेल, मुलगा असेल, बायको असेल, सून असेल, मुलगी असेल, म्हणजे सगळेच नातवंड पतवंड सगळीच. आता हे असं कुटुंब म्हणून शिवसेना उभाटा गट जो आहे, त्या गटातला एक कुटुंबातला सभासद तो सातत्यानं अशी आग लागली ना की त्या आगीवर पाणी टाकण्याचं किंवा ती आग विझवण्याचं काम न करता कुठून तरी पेट्रोल, डिझेल, घासलेट अशा गोष्टी गोळा करून आणतो. काही नाही मिळालं तर गोवऱ्या, गवताचे भारे, रद्दीतले पेपर, ते अशा गोष्टी आणून त्या आगीत टाकण्याचं काम करत असतो. आता हा माणूस कोण? भोसरीला राहतो म्हणे, म्हणजे त्यांच्या तोंडात सातत्याने ते भोसरीचा वगैरे असं ते येत असतं. त्यामुळे भोसरीचा काहीतरी संबंध असेल यांचा, म्हणजे यांचं मूळ भोसरीचं असेल. सांगतात की माझं गाव अलिबाग आहे, पण मला वाटतं हे भोसरीचे आहेत. तर ह्या भोसरीच्यानं म्हणजे या महाशयांना नेहमी काय केलं, म्हणजे जे नेहमी करतात ते आता काय केलं किंवा याच्यापूर्वी काय केलं? तुम्हाला जर 2022ची या पक्षातली फूट आठवत असेल
तर जेव्हा शिंदेसोबत जे 40 आमदार निघून गेले होते, सुरतपर्यंत पोहोचले, महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केली होती, तिथे ली मेरिडियन नावाचं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये लोक थांबले होते. नंतर काही चार्टर्ड प्लेन्स वगैरे येणार होते, त्यांना परत तिथून सुरक्षितरित्या उचललं जाणार होतं आणि ते गुवाहाटीला जाणार होते. हे सगळं होत असताना अगदी रातोरात काही खलबतं झाली मातोश्रीवर. त्यांना फोन गेले बंडखोरांना, त्यातल्या काही लोकांची वैयक्तिकरित्या मनं वळवण्याचे प्रयत्न झाले. आणि हे सगळं कोण करत होतं, तर स्वतः उद्धव ठाकरेंनाही चिंता लागून राहिली होती, अरे माझं मुख्यमंत्रीपद जात आहे की काय, हे लोक गेले निघून. त्यामुळे ते आघाडीवर होते. त्यांना मुख्यमंत्री पदाची ही जी काही खुमखुमी यांच्यामुळे आली, त्या वहिनी साहेब म्हणजे रश्मी वहिनी, त्याही बऱ्याच लोकांना स्वतः फोन करत होत्या असं कळतं. खरं खोटं देवाला माहिती. आदित्य ठाकरे कामाला लागले होते. मग उद्धवजींचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, उदय सामंत तेव्हा यांच्या खेम्यात होते. काही जे आमदार निघून गेले नव्हते तेही केसरकर वगैरे अशी मंडळी होती. ही सगळी मंडळी या बंडखोरांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होती. फक्त एक माणूस असा होता, तो सातत्यानं या बंडखोरांना शिव्या घालत होता, की तुम्ही परत या वगैरे, असं काय झालं गेलं विसरून जा. अजिबात असा खालच्या पट्टीतला स्वर त्यांनी लावला नव्हता. ते म्हणे पेटी वाजवतात बाजा, पण त्यांनी त्या पेटीतली बरोबर ती काळी 4 पकडून ठेवली होती आणि ज्या द्वेषानं ते शिव्या घालत होते, डुक्कर आणि बरं त्यातल्या ज्या महिला होत्या त्यांना अगदी त्यांनी पेठेत नेऊन बसवलं होतं. इथपर्यंत या माणसानं तोंडानं गटारगंगा वाहवली आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्यांना कुठेतरी उपरती होत होतं की जाऊ दे, चला आता साहेबांचं मन बदललंय, साहेब म्हणतायत की नाही आपण सोडून देऊ काँग्रेसला किंवा आपण भाजपसोबत जाऊ. आता प्रश्न शिंदेंचा फक्त शिल्लक होता, पण इतरांच्या मनात कुठेतरी चलबिचल सुरू झाली होती. काही लोकांना परत फिरण्याचे वेधही लागले होते. तेवढ्यात ह्या माणसानं या सगळ्या लोकांना शिव्या घालायला सुरुवात केली. जसं मी म्हणालो, आता असा आई बहिणींवरून शिव्या ऐकल्यानंतर कोण पुन्हा जाण्याचा विचार करील? अरे आज मी इथे बसलोय सुरतमध्ये, यांच्यापासून लांब आहे तर हा माणूस इथून शिव्या घालतोय. उद्या जर मी नाक मुठीत धरून दाती तृण धरून जर परत गेलो की झाली माझी चूक, ते हाती रुमाल बांधूनही आला असं म्हणतात ना, तसं तो गेला, तर ह्या बाबाचा काय भरोसा नाही. हा मूळतला भोसरीत म्हणजे भोसरीचा रहिवासी, बांबू बिंबू घेऊन लागायचा मागे. त्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड भयकंपना निर्माण झाल्या होत्या सगळ्या. या कंपनातून जी ऊर्जा निर्माण झाली, त्या ऊर्जेनं ते एवढ्या म्हणजे 60च्या स्पीडनं धडाधड चार्टर्ड प्लेनमध्ये बसले आणि सुरत सोडून गुवाहाटीला निघून गेले. ही जी फूट पडली, त्यांनी पुढचं सगळं महाराष्ट्राचं राजकीय चित्रच बदललं, हे आपण बघितलंय. आता काल परवा जे काही घडलं, जे 6 खासदार निघून गेले, त्या खासदारांमधल्या दोघांबद्दल वारंवार शंका व्यक्त केल्या जात होत्या. आता ह्या माणसांना वल्नरेबल म्हणतो ना आपण, म्हणजे हे थोडेसे कमकुवत बुरुज आहेत, तिथे जर 2-4 तोफा जास्त डागल्या तर कदाचित ढासळतील. अशा लोकांना त्यांची मनं वळवण्याचे प्रयत्न कुठून तरी सुरू असताना ह्या माणसानं पहिल्याच दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या गावचे रहिवासी करून टाकले. हे सगळे भोसरीचे आहेत. ऐका, हे साले भोसडीचे लोक, हे साले भोसडीचे लोक, हे साले भोसडीचे लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करणार. ऐकलं? त्यानंतर एक दिवस गेला, शिक्कामोर्तब झालं की हे काय परत येत नाहीत, 6च्या 6 जण गेले सोडून, स्वतंत्र गट स्थापन करणार वगैरे असं सगळं कळल्यानंतर यांनी ती टूम काढली बैठकीची, व्हीप जारी केला, ज्या व्हीपला काही अर्थ नसतो. आणि मग त्या बैठकीला हे आले नाहीत. मग आले नाहीत, घाबरले, गांडू होते. ऐका, अनेक ठिकाणी सिक्युरिटी वाढवली गेली, आंदोलन होत आहेत, विरोध केला म्हणजे भोसरीला राहणारे झंडू, असं काहीतरी एकंदर सगळं चित्र होतं. बरं, हे महाशय कोण, आता तुम्हाला नाव सांगायची गरज नाही, संजय राजाराम राऊत. आणि हे एका विश्वविख्यात अशा दैनिकाचे संपादक आहेत आणि सोबत विश्व प्रवक्ते असं त्यांना एक विशेष नामाभिधानही दिलं गेलेलं आहे. त्यामुळे ते खरोखरच ते स्वतःही जगप्रसिद्ध आहेत. कारण त्यांना कधी कधी असं टेलिपथी होते की पुतीन आणि ट्रम्प यांच्यामध्ये संभाषण चालू आहे, ते विचारतात, अरे ओ कोण आहे उद्धव ठाकरे, तुम्ही ऐकलं असेल ते सगळं. आता असा चमत्कारिक माणूस ज्या पद्धतीने व्यक्त होतो, ह्या माणसाची पाठराखण करायला अजून कोणतरी एक चमत्कारिक व्यक्ती आपल्या समोर येते.
आता ती चमत्कारिक व्यक्ती कोण आहे बरं, तुम्हाला अंदाज आला असेल तर अंदाज वगैरे लावू नका, मी तुम्हाला त्या चमत्कारिक व्यक्तीचं संभाषणच ऐकवतो. उन्होंने गालियाँ नहीं दी, गाली गाली जैसा ही है, मराठी भाषा है, स्वभाव दर्शन उन्होंने दिखाया होगा, तो आप गाली बोलो या स्वभाव दर्शन, वो जो गुस्सा है, और गुस्सा होने के बाद कोई ऐसा बोलेगा अरे काय केलं रे, वो भी मीडिया नहीं देखना चाहिए, मीडिया यही नहीं चला सकती टैगलाइन ओ उन्होंने गाली दी. ह्यूमन बीइंग है, उनको गुस्सा नहीं आएगा. ऐकलं, ह्युमन बिईंग म्हणजे मानव प्राणी, माणूस असतो, माणसाकडून चुका होतात असं सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आमच्या किशोरी ताई पेडणेकर, मी पेडणेकरच म्हणालो आहे, काय बोललो नाही दुसरं. तर या किशोरी ताईंनी ज्या पद्धतीनं पाठराखण केली आहे आपल्या नेत्याची तीही तुम्ही पाहिलीत. म्हणजे तुम्हाला जर शिनवटा आला असेल तुमच्या मनाला तर तुम्ही कुठे असं विजनवासात वगैरे निघून जायची गरज नाही. तुम्ही या दोन माणसांच्या यूट्यूबवर जाऊन यांची नावं टाका, सर्च मारा आणि यांच्या ज्या क्लिप्स येतात ना त्या क्लिप्स बघत राहा. सगळा शिनवटा पळून जाईल, मस्तपैकी मनोरंजन होईल आणि तुम्ही अवघ्या 10 ते 12 मिनिटात पुन्हा फ्रेश होऊन तुमच्या कामाला लागाल. त्यामुळे हे असे भोसरीचे झेंडूबाम 2-4 बॉटल विकत घेऊन घरात ठेवा. कधीतरी असं डोकं दुखलं तर लावा. जनरली झेंडूबाम लावल्यानंतर रामदास कदम रडतात असं भास्कर जाधव सांगतात, पण हा बाम लावल्यानंतर लोक हसतात का ते तुम्हाला मी सांगितलंच आहे. कधीतरी ट्राय करा, बघा काय नेमका अनुभव येतो ते. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.